नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायलीची 15 मिनिटाची डेट संपली. ते घरी जात असताना त्यांना एक गाडी क्रॉस करते आणि त्यांचा ॲक्सिडेंट होतो. सायली आणि अर्जुन खाली पडतात आणि मग त्यांना तो व्यक्ती उठवतो आणि सॉरी बोलतो, माझ्यामुळे तुमची गाडी पडली आणि तुम्हीही पडलात. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे जा तुम्ही. मग सायली म्हणते तुम्ही गाडी चालवा, मला खूप भीती वाटत आहे. अर्जुन म्हणतो तुझी चुकी नव्हती, त्या व्यक्तीची चुकी होती, म्हणून तू गाडी चालवायचं सोडू नको, मी फक्त मागे बसेल. मग तो तिला गाडी चालवायला लावतो. इकडे रविराजच्या समोर नागराजची बायको हात जोडते, प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका असं रविराज सरांसमोर हात जोडून बोलत असते. तेव्हा तो बोलतो मी तुला बाहेर नाही काढत, फक्त नागराजला काढतोय. तेव्हा ती म्हणते त्यांना काढलं तरी मला शिक्षा मिळेल ना. अहो तुम्ही यांचे पाय पकडा बरं, माफी मागा असं म्हणत रविराजचे नागराज पाय पकडतो, माफी मागतो. तर तो बोलतो ठीक आहे पण मी याला माफ केलेलं नाही, तुझ्यासाठी मी याला घरात ठेवत आहे. तेव्हा ती बायको त्याला बोलते प्लीज असं पुन्हा काही करू नका ज्यामुळे दादा तुमच्यावर पुन्हा रागवतील. आता प्रियाला धाक पडला आहे नागराज तिला काय करेल म्हणून. इकडे प्रताप आणि अश्विन यांनी छानशी पावभाजीची घरच्यांना ट्रीट द्यायचं ठरवलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो बाबा तुम्ही किती छान बनवतात, मला त्याचं कारण सांगा. तेव्हा तो म्हणतो आई आणि बायको यांना खुश ठेवलं की सगळं घर खुश असतं आणि त्या दोघींना पावभाजी आणि तवा पुलाव खूप आवडतो, म्हणून मी त्यांच्यासाठी ही 2 गोष्टी आवर्जून शिकून घेतल्या आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी मी अधूनमधून हे करत असतो. मग अश्विन म्हणतो तुमची कल्पना मला आवडली घरच्या बायकांना खुश ठेवण्याची. मग सगळ्याजणी दुपारच्या जेवणात येतो. तेव्हा कल्पना म्हणते मला तर पावभाजीचा वास येतोय. आजी म्हणते मला तर तवा पुलावचा वास येतोय. प्रताप म्हणतो तुमच्या दोघींच्याही आवडीच्या गोष्टी बनवल्या आहे, पटकन जेवायला चला बरं असं म्हणत सगळ्यांना ते दोघं जण वाढू लागतात. विमलला म्हणतात तू आज काहीच करायचं नाही. विमल म्हणते मला थोडं तरी काम करू द्या, आज तुम्ही किचनमध्येही करू दिलेलं नाही. तेव्हा तो प्रतापराव म्हणतात आज तूही छानसं आमची ट्रीट एन्जॉय कर, बस बरं इथे. तिलाही ते जेवायला बसवतात. अस्मिता म्हणते आज आपल्या घरी इतका छान बेत आहे आणि अर्जुन सायली गेली असतील कुठेतरी भटकायला, त्यांना तर घरची काळजीच नाही. पण तिला रागवते तू नेहमी तिच्या मागे का लागलेली असते, अर्जुनसाठीच ती धडपड करत आहे, त्याला बाहेर घेऊन गेली आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते पालथ्या घड्यावर पाणी, तू तिला काय समजवते, तिला काय समजणार आहे. पहिल्यांदा आजीने सायलीची आणि अर्जुनची बाजू घेतली. मग सगळेजण तिला म्हणतात तू खा आणि गप्पच बस बरं. आणि 15 मिनिटची डेट संपून अर्जुन सायली घरी येतात आणि सर जा तुम्ही, तुमची मीटिंग आहे ना ती पूर्ण करा असं म्हणत सायली अर्जुनला आत पाठवते. तिला खूप आनंद होतो अर्जुन आनंदी आहे म्हणून. इकडे घरी आल्यावर बघतो तर काय इतकी छान ट्रीट चालू आहे पण मला पोटात भूक नाही असं म्हणत अर्जुन रूममध्ये जायला निघतो. ते ऐकल्यानंतर बाबा म्हणतात मी इतकं छान बेत केला आहे आणि तू खाणार नाहीस. मग सायली म्हणते थोडंसं खाना, बाबांनाही बरं वाटेल. मग तो म्हणतो माझी प्लेट रूममध्ये घेऊन ये, मी तिथेच मीटिंग झाल्यानंतर खातो. सायली ही छानशी ट्रीट एन्जॉय करते तिथे बसून. इकडे नागराजला खूप टेन्शन आलेलं आहे, प्रियाचं वागणं त्याला लक्षात आलेलं असतं. मग तो प्रियाला म्हणतो गोड गोड बोलून आपण थोडा वेळ इकडे बसून बोलूयात का. सायली विचार करत असते आज किती छान दिवस गेला म्हणून अर्जुन सरांसोबत. नागराज घेऊन जातो प्रियाला खुर्चीवर बसवायला आणि तिला तिथे बसून विचारतो आपल्या दोघांच्या एकमेकाच्या पाय खेचण्याच्या भानगडीमध्ये आपण रविराजची प्रॉपर्टीला गमावून बसू. प्रिया म्हणते मी खरंच तुमचं काहीच नुकसान केलेलं नाही, मला माहीत पण नाही सरांनी कुठून माहिती काढली. नागराज म्हणतो किती तो भोळेपणाचा आणतीये, पण आता हिच्याशी गोड बोललं तरच आपला पुढचा हेतू साध्य होईल. मग तिच्याशी गोड गोड बोलणी करून दोघंजण हात मिळवणी करतात की एकमेकांची पाय खेचणं बंद करूया आपण. सायलीला थोडं पाठीवर दुखत असतं. ती आरशात बघते तेव्हा तिला थोडी जखम झालेली असते, पण अर्जुनला कळू नये म्हणून ती जखम पुन्हा केसांच्या मागे लपवून ठेवते. आणि अर्जुन म्हणतो आजचा दिवस खरंच खूप छान गेला, तो तुमच्यामुळेच, तुम्ही मला बरं वाटावं म्हणून हे केलं ना. आणि माझ्या मनातनं चैतन्याचा विचारही जावा. आता मी कितीही घाई केली तरी चैतन्य आणि साक्षी काही लगेच वेगळे होणार नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. सायली म्हणते बरोबर, आता आपल्याला साक्षीचा पुरावे काढावा लागेल. ती कुणालला आणि चैतन्याला फसवलं आहे, आपल्याला हे सिद्ध करायचं आहे आणि हे सिद्ध झालं की ती लगेच जेलमध्ये जाईल, 100% जाईल. अर्जुनही म्हणतो चला ठरलं तर मग आता मिशन साक्षी तिच्या मागे लागायचं. रात्री झोपेतनं उठल्यावर सायली दिसत नाही. तो बघतो तर काय सायली क्रीम लावण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा हात पोचत नाही. मग अर्जुन तिला म्हणतो मी तुम्हाला क्रीम लावून देतो. तिला पाठीवर जखम असते त्या ठिकाणी क्रीम लावतो, त्याला खूप छान वाटत असतं. दोघंजण एकमेकांना कधी एकमेकाच्या मनातलं सांगताय, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.